जय गुरुदेव। आज आपण विषय घेतलेला आहे भक्त, भक्ती, भगवंत। यावरून आपल्या लक्षात आलं असेल की भक्त हा भक्ती करत भगवंत होतो। मुळात भक्त म्हणजे कोण? की जो ईश्वरापासून कधीही विभक्त होत नाही, तो भक्त। ईश्वरापासून विभक्त होणे म्हणजे काय? ईश्वरापासून विभक्त होणे म्हणजे ईश्वर आणि मी वेगळं आहे। हा जो द्वैत भाव आहे, हा द्वैत भाव ज्या ठिकाणी पूर्णपणे संपला जातो, आणि त्याच्याबद्दल मनामध्ये जो भाव तयार होतो, त्या देवाबद्दल, त्या ईश्वराबद्दल, त्या गुरुबद्दल, की माझ्या जीवनाचं सर्व सार म्हणजे गुरु आहे। माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी मला मिळणार आहेत त्या सर्व मला माझ्या गुरूंकडून, माझ्या देवाकडून मला मिळणार आहे। म्हणजे माझ्यावर जे काही प्रसंग येणार आहेत, सुखाचे दुःखाचे, हे सर्व प्रसंग त्याच्या माध्यमातूनच येते। पण त्यातनं मला त्याला फक्त शिकवायचंय, माझं कल्याणच करायचंय। हा जेव्हा माझा भाव ईश्वरावर, माझ्या गुरूंवर, माझ्या श्रद्धास्थानावर निर्माण होतो, तो जो असतो ती असते भक्ती, आणि तो असतो भक्त। यावर एक वाक्य आहे, सुख दुःखाचे प्रसंग येती, सुख दुःखाचे प्रसंग येती, श्रीरामाची असे कृती ती, तत्कल्याणा वाचून अन्न हेतू नाही। म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे काही सुखाचे प्रसंग येतात किंवा जे काही दुःखाचे प्रसंग येत आहेत, ते सर्व प्रसंग माझ्या गुरूंनी, माझ्या रामानी माझ्यावर आणलेली आहे। पण या सर्व प्रसंगामधून माझं कल्याण व्हावं हीच इच्छा आहे, आणि ही जी राहते याला म्हणतात भक्ती। हा भक्त जितका आपल्या गुरूंशी, देवाशी एकरूप होत जातो, तसा तसा त्याच्यामध्ये भक्ती ही वाढत जाते। त्याच्यामध्ये ईश्वराचे गुण यायला लागतात, तो देवस्वरूप व्हायला लागतो। आणि असा भक्त हा भक्ती 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 करत जातो। त्याला आपले गुरु, आपले सद्गुरु किंवा जे त्याचं आवडतं दैवत आहे, ते दैवत त्याला आजूबाजूला सर्वत्र दिसायला लागतं। प्रत्येक माणसांमध्ये त्याला दिसायला लागतं, आणि त्याला ती जाणीव व्हायला लागते की मी जे जे कर्म करतोय ते माझ्या देवासाठीच करतो, आणि ही सर्व कर्म मी त्याला समर्पित करतोय। त्यामुळे त्याला जेव्हा मी समर्पित करतोय, तर ते कर्म असं पाहिजे की त्याला समर्पित करणारं कर्म पाहिजे। कारण की देवाच्या अंगावर आपण फूल जे वाहतो
ते उत्तमातलं उत्तम वाहतो. जे जे चांगलं आहे ते ते आपण गुरुचरणी वाहत असतो. म्हणून म्हटलेलं आहे की माझे असे कर्म की जे सद्गुरु चरणी मी वाहू शकेल, असे माझे कर्म माझ्या हातून घडायला हवे. आणि ते कर्म तेव्हाच घडतात ज्यावेळेस आपल्या आतमध्ये भक्ती निर्माण होते. भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये जी जोडणारी नाळ आहे त्याला म्हणतात भक्ती. ही भक्ती जितकी चांगली होईल तेवढ्या लवकर भक्त आणि भगवंत हा एकरूप होतो. त्यामुळे भक्तीला जीवनामध्ये फार महत्व आहे. प्रत्येक संतांचं जर जीवन चरित्र बघितलं तर त्यांचा त्यांच्या गुरूंविषयी काय भाव होता, ती भक्ती होती. गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे की वेद धर्म मुनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेत होते आणि ती परीक्षा घेताना त्यांनी शिष्यांसमोर टाकलं की मला पुढे 21 वर्ष माझ्या प्रारब्धाने मला त्रास होणार आहे, माझ्या अंगावर कुष्ठ होणार आहे. त्या कुष्ठामधून इतक्या भयानक प्रमाणामध्ये होईल, त्याच्या जखमा होतील, त्याच्यातनं पू बाहेर पडेल, त्याच्यातनं किडे बाहेर पडतील. आणि असं जेव्हा माझं हे जे शरीर राहील, या शरीराची कोण सेवा करेल? आणि त्यावेळेस जो त्या सर्व शिष्यांमध्ये बसलेला होता दीपक, तो उठला आणि तो बोलला, गुरुजी मी तुमच्या सोबत राहील, मी तुम्हाला काशीला घेऊन जाईल आणि तिथे मी तुमची सेवा करेल आणि तुमचं हे जे प्रारब्ध तुम्ही म्हणताय ते प्रारब्ध तिथे पूर्ण करेल. बाकी कुठलाही शिष्य उठला नाही. शिष्य खूप असतात पण प्रिय शिष्य फार कमी असतात. म्हणून त्या जोड्या असतात. शिष्यांच्या भावावरून, शिष्यांच्या भक्तीवरून गुरूंची परीक्षा होते. स्वामी विवेकानंद यांच्यामुळे गुरु हे सर्वांच्या लक्षात आले. रामकृष्ण या जोड्या आहेत. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण, परमहंस रामकृष्ण, स्वामी रामदास, कल्याणी. या जोड्या का झाल्या? कारण की हे गुरु शिष्य, शिष्याचा गुरूंविषयी जो भाव होता ती भक्ती होती आणि ती भक्ती असल्यामुळे शिष्य हाच गुरुमय झालेला होता. तर असा जो दीपक होता तो गुरुमय झालेला होता. तो त्यांना वाराणसीला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी खेळ चालू केला. त्याला सर्वतोपरी त्यांनी त्रास दिला की त्याच्या जागेवर जर दुसरा कोणी असता तर ते सगळं सोडून निघून गेलं असतं. पण नाही, त्याच्या मनामध्ये तितका भाव होता की नाही, माझे गुरु आहेत. तो तिथेच थांबला. त्यांनी पूर्ण सेवा केली. तो काशी क्षेत्री असून सुद्धा कधी देवाच्या दर्शनाला गेला नाही. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत गुरूंची सेवा करत होता. आणि अशी सेवा बघून काशी विश्वेश्वर ते स्वतः तिथे प्रगट झाले. ते सांगितले, ते म्हणायला लागले, अरे तू ही जी सेवा करतोय त्या सेवेचं फळ म्हणून मी इथे आलोय, तू वर माग. त्याच्या मनामध्ये एकदा आलं
की गुरूंना होणारा हा त्रास दूर व्हावा, तरी सुद्धा त्यांनी मागितला नाही. मी माझ्या गुरूंना विचारून येतो. तो गुरूंच्या स्थानी गेला, गुरूंना सांगितलं की ही जी काही सेवा घडली असं ते म्हणतात. त्यांनी ते प्रसन्न झालेले आणि ते म्हणतात मी तुला वर देतो, तर तुमच्याबद्दल मी मागू का? गुरु म्हणतात का माझ्या तुला सेवेचा कंटाळा आला की तू त्यांच्याकडनं मागतो? अरे हे मागितलं तरी माझं प्रारब्ध दूर होणार नाहीये, कारण की ते भोग मला भोगायचेच. तो येतो त्यांच्याकडे, त्यांना सांगतो की नाही, मला तुमच्याकडून काहीही नको. त्यानंतर विष्णू येतात. विष्णू त्याला सांगतात की ही जी तू गुरु भक्ती करतोय ती आमच्यापर्यंतच येते, त्यामुळे तू माग. पण तो म्हणतो की तुम्ही जे मला देणार आहात ते देण्याचं सगळं सामर्थ्य माझ्या गुरूंचं आहे, ते मला सगळं देऊ शकतात, त्याच्यामुळे मला तुमच्याकडून काही नको. तरी ते म्हणतात नाही, तू माग काहीतरी, कारण की तुझी ही जी सेवा आहे, तुझी ही सेवा बघून मी प्रसन्न झालेला. तेव्हा तो काय मागतो की तुम्हाला जर मला द्यायचंच आहे तर असं द्या की जी मी आज भक्ती करतोय, मी त्यांची सेवा करतोय, त्या सेवेमध्ये अजून वाढ व्हावी. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किंतु परंतु पण कधी येऊ नये आणि त्यांचं खरं स्वरूप मला दिसावं. विष्णू म्हणतात तथास्तु. गुरूंच्या स्थानी येतात. गुरु म्हणतात काय मागितलं? तर म्हणे मी असं असं मागितलं. गुरु संतुष्ट होतात आणि त्याच वेळेत स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये येतात, तेजपूर्ण. गुरूंना कसलं आलं प्रारब्ध? गुरूंना प्रारब्ध नाही की काही नाही, आपल्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी हा केला. तर भक्ती ही अशी असते. आपल्या गुरूंविषयी इतकी भक्ती असेल की भगवंताला स्वतः तिथे यावं लागतं, कारण की गुरु म्हणून म्हटलेलं आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर अशी आपली भक्ती व्हायला हवी. आणि अशी जेव्हा आपली भक्ती घडायला लागते तेव्हा आपण गुरूंशी एकरूप होतो. आणि हा जो भक्त आहे तो भक्ती करत 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 ईश्वराचे गुण त्याच्यामध्ये यायला लागतात आणि तो भगवंत होतो. म्हणून म्हणतात ना, एखाद्याने आपल्याला जर मदत केली, एखादा आपल्या संकटामध्ये धावून आला, तर आपण त्याला काय म्हणतो? देव माणूस. म्हणजे जे चांगलं आहे, चांगले जे जे कर्म आहेत, चांगल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं देव आहे, हे भगवंताचे. त्याच्यामुळे आपण भक्त, जे आपलं श्रद्धास्थान असेल, म्हणजे आपले गुरु असतील, सद्गुरू असतील, आपले मार्गदर्शक असतील, किंवा ज्या देवतेची आपण उपासना करतो ते दैवत असेल, त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यानुसार भक्ती करावी. समर्पितपणे सर्वस्व वाहून त्यांच्याशी एकरूप व्हावं. आणि अशी जर आपण भक्ती करत गेलो तर आपल्या जीवनामध्ये ते प्रत्यक्ष आपल्याला भगवंत करते. म्हणून दीप से दीप जलाओ, सद्गुरु दीप से दीप जलाओ, हा जो श्लोक आहे, हे जे म्हणणं आहे, कविता आहे. सद्गुरु हे दीप स्वरूप असतात, ज्ञानी असतात. त्या शिष्याला ते प्रगट करतात आणि शिष्यामध्ये ती ब्रह्मज्ञानाची दीप प्रज्वलित करतात आणि एका दिव्यापासून दुसरा दिवा प्रज्वलित करतात. हा जो दिवा प्रज्वलित झालेला असतो शिष्याचा, त्याला गुरुरूप देतात आणि तो गुरुरूप होऊन परत शिष्य एक तयार होतो. गुरु शिष्याला गुरु करतात. अशा पद्धतीने ही भक्ती निर्माण व्हायला पाहिजे.
आणि ही भक्ती निर्माण होण्यासाठी सातत्याने चिंतन व्हायला पाहिजे, आचरण व्हायला हवे आणि सदैव आपण जागृत असायला पाहिजे. आणि त्यानंतरच आपल्यामध्ये भक्ती निर्माण होते. आपण जे भक्त आहोत ते भक्त भक्ती करत भगवंत होतो. म्हणजे आपण गुरूंशी एकरूप झालो की गुरुच आपल्याला या गुरुपदापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण एवढं चिंतन केलेलं आहे. याच्यातनं तुम्हाला हा भाग नक्की आवडेल अशी आशा आहे. आणि आपल्या पण जीवनामध्ये प्रापंचिक व परमार्थिक उन्नती होण्यासाठी गुरुतत्व सेवा साधना यामध्ये सहभागी व्हा. गुरुतत्व सेवा साधना पर्णकुटी ही नेरळ स्थानी आहे. तिथे येऊन जप तप यज्ञ सत्संग या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. त्यामध्ये सहभागी व्हा व आपल्या जीवनामध्ये आनंद घ्या. आमच्याशी संपर्क करा. आणि हे गुरुतत्वतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं हे YouTube चॅनल हे आपल्याला कसं वाटलं हे सुद्धा कळवा. आपले जे प्रश्न असतील ते प्रश्न मांडा. त्या प्रश्नांवर उत्तरं मिळतील की ज्याच्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती ही चांगली होईल. तर आता आपण इथेच थांबूया आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.